हिंगोली जिल्ह्यातील कामगार युनियन संघटनेच्या वतीनं महानायक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती कामगार युनियनच्या वतीनं आंबेडकर चौकात साजरी करण्यात आली आहे। यावेळी कामगार युनियन संघटनेचे कार्यकर्ते आणि अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीनं महान मानवाच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष सहित उपाध्यक्ष आणि सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली। औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती पवननगर सिडको येथे साजरी करण्यात आली। या निमित्तानं प्रा. सुनील मगरे आणि कुटुंबीय यांच्यातर्फे महानगरपालिका सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सफाई कामगार यांना कपडे, धान्य, मिठाई यांचं वाटप मगरे सर यांच्याकडून करण्यात आले। यावेळी मुकुंददादा सोनवणे, युवा नेते राहुल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खरात, के.एम. देवळे साहेब उपस्थित होते। मुकुंददादा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्व घटकांना समान हक्क मिळवून दिलाय आणि केवळ मानवच नव्हे तर संविधानामुळे जंगलातील प्राणी यांना सुद्धा संरक्षण मिळाले। युवा नेते राहुल सोनवणे यांनी सफाई कामगार यांच्या होत असलेल्या सत्काराचं कौतुक केलं। जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित वा संघर्ष करा हा संदेश नेहमी लक्षात ठेवा आणि मार्गक्रमण करा असं यावेळी बोलताना प्राचार्य काकासाहेब खरात यांनी सांगितले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक के.एम. देवळे साहेब यांनी केले तर आभार चैतन्य मगरे यांनी मानले। यावेळी उत्तमराव चक्रे, शिवा राणा, गोरख साठे, भालेराव आदी उपस्थित होते। प्रतिनिधी हेमंत वाघ, फुलंब्री, औरंगाबाद। विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महान इतिहासकार, महानायक, अर्थशास्त्री, युगपुरुष, संविधान निर्माता, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ योगिताताई सुनील वानखडे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, संजय भाऊ तायडे, तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त स्मारक संस्था आणि पुतळा समिती आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। ज्ञानसूर्य, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रीती राजू बग्गण, समाजसेविका, टिळकनगर, जुनी वस्ती, बडनेरा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। शुभेच्छुक अजय भाऊ गंगावणे, रिपाई तालुका अध्यक्ष, फुलंब्री। महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री डॉक्टर के.बी. हिवराळे, क्लिनिक आणि हर्बल हेल्थ केअर, फुलंब्री। संपर्क क्रमांक 9130 174444।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम। श्री सम्राट दादा जयरामजी डोंगरदिवे, सभापती शिक्षण आणि बांधकाम समिती, जिल्हा परिषद अकोला। मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हार आणि पुष्पगुच्छ देऊन पूजन करण्यात आलं। दरवर्षी बेलगावमध्ये सर्व धर्मातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी होतात। अतिशय भव्य मिरवणूक काढण्यात आली। महिला मंडळी आणि नवयुवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य मिरवणुकीत सहभागी होत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। पत्रकार दीपक देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केला। आज भारत देशाचा राज्यकारभार ज्या कायद्याने सुरळीत आणि कणखरपणे चालतोय, तर भारतीय संविधानाने शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 131वा जन्मदिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातोय। यावेळी ग्रामीण भागातील भीमशक्ती महिला आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी गावातील माजी सैनिक आनंदराव वानखेडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, तंटामुक्त अध्यक्ष डॉक्टर मारोतराव वानखेडे, पोलीस पाटील नारायण वानखेडे, ज्येष्ठ नागरिक किसनराव वानखेडे, राजेश वानखेडे, ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे, माजी उपसरपंच राजूभाऊ वानखेडे, सुभाष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुजित वानखेडे, विठ्ठल वानखेडे, केशव वानखेडे, संतोष चव्हाण, संजय वानखेडे, मनोज वानखेडे, प्रल्हाद गणेशकर, विनोद वानखेडे, दिनकर मैत, दौला इंगळे आणि कडू इंगळे, रावबा मेंतर आणि सर्व धर्मातील नागरिक उपस्थित होते।
दीपक देशमुख, मेहकर. वरोरा शहरातील मुख्य चौक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पहाटे 6 वाजल्यापासूनच अनुयायांनी एकच गर्दी करत बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण केले. या मंगलमय प्रसंगी शहरातील विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच खासदार बाळूभाऊ धनोरकर, आमदार प्रतिभाताई धनोरकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट मोरेश्वर टेमुर्डे आदी मान्यवरांनी महामानवांना माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास शहरातील विविध भागातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या झाकीच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होत्या. या जल्लोषपूर्ण रॅलीत शेकडोंच्या संख्येत सहभागी झालेली तरुणाई डीजेवर थिरकत होती. या मंगलमय प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार धानोरकर म्हणाले की बाबासाहेबांनी देशालाच नव्हे तर जगाला दिशा देण्याचं कार्य केले. ऊर्जा क्षेत्र आणि जलव्यवस्थापनाविषयी त्यांचे दूरदृष्टी नियोजन होतं असं ते म्हटले. तसेच देशाचे संविधान अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावं असं आवाहनही या प्रसंगी त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास टिपले, जयंत टेमुर्डे, जयंत ठमके, दर्शन वाघमारे, शुभम चिमुरकर, विशाल पारखे तसेच तमाम बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. It's fine. It's fine. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती, आज 14 एप्रिल. या महामानवानी या नुसत्या भारत देशाला नाही तर जगाला दिशा देण्याचं काम केलं. आणि जेव्हा या भारत देशाचं स्वातंत्र्य झालं जवळपास 1948 पासून, तर त्यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी आली होती. पॉवर सेक्टरमध्ये, औद्योगिकामध्ये ते मंत्री म्हणून नेमणूक त्यांची करण्यात आली होती. त्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशाला विजेची गरज किती मोठ्या प्रमाणात आहे, वीज किती मोठ्या प्रमाणात हवी आहे, विजेचं प्रोडक्शन कशासाठी वाढलं पाहिजे, विजेचं प्रोडक्शन उद्योगधंद्यासाठी वाढलं पाहिजे, उद्योगधंद्याच्या माध्यमातून बेरोजगारीसुद्धा नाहीशी होता येईल, कमी करता येईल. एवढंच नाही तर पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भातसुद्धा आदरणीय बाबासाहेबांचं काम हे फार मोठं आहे. आणि आपण पाहिलं की 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांना त्यांनी नागपूर येथे म्हणजे आपल्या नागभूमीवर सगळ्यांना दीक्षा देणंसुद्धा काम केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने शोषित पीडित असलेला आमचा दलित बांधव त्याला प्रवाहामध्ये आणायचं काम केलं. सर्व
म्हणजे जे अस्पृश्य मानणारे त्यांना ज्या समाजात लोक अस्पृश्य मानायचे अशा हिंदुत्ववाद्यांना साथ देण्याचं काम आदरणीय बाबासाहेबांनी केलं. हे महान कार्य त्यांचं या देशाला प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे विचार सातत्याने आपल्याला म्हणजे या देशामध्ये एक ज्वलंत ज्योत निर्माण करत राहील आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला कुठेही धक्का पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं अत्यंत फार महत्त्वाचं आहे. या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन चालायचं काम जी शिकवण जर कोणी दिली असेल तर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना या भारत देशातील आणि माझ्या या लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय भीम. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा. जिंतूर शहरात प्रवेश करणाऱ्या आणि नेहमी वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असणाऱ्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये कळमनुरी आगारची एसटी बस औरंगाबादहून कळमनुरीकडे जाताना चालकाला चक्कर आल्याने चालक अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं वाहकाला लक्षात आल्यास वाहकाने हँडब्रेक मारला आणि गाडी रस्त्याखाली गेल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. 3 ते 4 नागरिक किरकोळ जखमी असून अपघातांमध्ये रस्त्यावरील अनेक मोटारसायकली आणि 2 प्रकारचे नुकसान झाले. गाड्या गेल्या काय नाही माणसाला काय लागणार नाही आता सायकल पण गेली बरं सायकल आपला वायू उभाले आपले चौकशी करायला आले पाहिलं तर ते लगेच पडलं तिथे दरवाजेच्या सामतेच पण आहो. तर कंडक्टरनं काय केलं की कंडक्टर मग गडबडीनं उठला आणि उठलो तर कंडक्टरनं हँडब्रेक वाढलं. हँडब्रेक वाढलं की मग स्लो झाली गाडी. स्लो झाली की नाली येतात थोडं नाल्याच्या अलीकडे थांबली नाही तर नाल्यामध्ये जात होते. ब्रेक वाढल्यापासून ब्रेक वाढला कंडक्टर काय फॅट होता तो सीटवरच पडला. गाडी बंद केली झाडाला आधळली त्यांना टेका. आपल्या गाडीतले काय प्रवासी जखमी झाले का? आमच्या समोरून गाडी आली. अचानक आमच्या समोरून गाडी येऊन धाड 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 उडीलं. आवाज आला. गाड्या फोर व्हीलर 2-3 समोर होत्या. सगळ्या गाड्याला ओढीत ओढीत असं समोरच गेली. आवाजाने आम्ही बघत राहिलो. बघितल्याच्या नंतर ड्रायव्हरकडे बघितलं तर आम्हाला लक्षात आलं की ड्रायव्हरला चक्कर आली. चक्कर आल्यामुळं एक मोठं झाड होतं. झाडापाशी जाऊन थांबली गाडी. बाहेर गेलो काय की इथं गेटच्या समोरच होतो तरी तिकडून आवाज आला धडधड धडधड असा. गाड्या चालत म्हणजे थोडत गाडी एस टी महामंडळाची बस इकडे माझ्याकडे येत होती आणि समोरून त्या झाडाला जोराचा धक्का दिला. त्यामुळे माझा जीव वाचला नाहीतर आज मी संपत होतो. तुम्हाला काही कळलं नाही? काय कळलं? गाडी चालवताना काय कळलं नाही? गाडी चालवताना तुम्हाला काही कळलं नाही? जिंतूरमधून कळमनुरीकडे जात असताना साठे चौकामध्ये अचानकपणे लेफ्ट साईडला जाऊन निळकंठ हॉटेलच्या समोर असणाऱ्या 4 व्हीलर गाड्या 2 व्हीलर गाड्याला उडवत एका झाडावर जाऊन ती बस आदळली. परंतु सुदैवाची गोष्ट यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. किरकोळ भौतिक सुविधाचे नुकसान होऊन सध्या ड्रायव्हरला सरकारी दवाखान्यामध्ये मी ॲडमिट केलं. त्याची परिस्थिती सध्या चांगली आहे आणि आता या ठिकाणून बसचा पंचनामा करून बस या ठिकाणून काढून दिली.
संबंधित बाकीच्या गाड्याचा पोलीस पंचनामा करत आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. मिठाई, बर्फी, फरसाण आदी खाद्यपदार्थांच्या उत्तम गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र स्वीट्स अँड फरसाण मार्ट या दुकानाचे उद्घाटन देवकृपा देवलझरिया शॉप नंबर 17 द्रोणगिरी सेक्टर 51 येथे श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर श्री मौनी रामदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भगवान सेवक, गणेश सेवक, सोहण सेवक, पुरुषोत्तम सेवक यांच्यासह काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, भारतीय जनता पार्टीचे हितेश शहा, मनन पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. द्रोणगिरी सेक्टर 51 देवकृपा येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र स्वीट्स अँड फरसाण मार्टला विद्यमान आमदार महेश बालदी, भाजपा तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा यांनी शुभेच्छा दिल्यात. हिंगोली जिल्हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त महिला सक्षमीकरण मेळावा प्रसंगी जननी सुरक्षा ही सामाजिक सुरक्षा असल्याचं मत श्री यशवंत काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी बोलताना व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दिनांक 15 एप्रिल शुक्रवार रोजी 11 वाजता जयंती कार्यक्रमानिमित्त महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचं पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिणगिरी, आदर्श महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर विद्या खंदारे, गोवंदे, प्राचार्य डॉक्टर मनीषा गवळी, सेवा सदनच्या मीरा कदम, मयुरी मिणगिरी, ॲडव्होकेट मंगला पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, मंगल भोजनकर आदींची उपस्थिती होती. सामाजिक समता महिला मेळावा कार्यक्रमात नारी शक्तीविषयी सुलोचना ढोणे यांनी प्रेरणा गीत गायलं. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री मिणगिरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. मान्यवरांच्या हस्ते तृतीयपंथी यांनी ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्त्रियाविषयीचं योगदानावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी गीते यांनी केले. कार्यक्रमात नगर परिषदेचे पंडित मस्के यांनी जलशक्ती अभियानाची सर्वांना शपथ दिली. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं जननी सुरक्षा उपक्रम कायदेविषयक चित्रफीत सादर करण्यात आली. शेवटी कार्यक्रमाचे आभार सिंधुताई राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, MR राजुलवार, समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, सुनील वडकुते, प्रफुल्ल पटे बहादूर, SV होडगीर मॅडम, श्रीमती खंदारेताई, दान फाउंडेशनच्या अनिल दवणे आणि बचत गटाच्या महिला शेषराव पिंपरे, जाधव खरवडे, शुभम यादव, पुडगे कांबळे आणि समाज कल्याण आणि बार्टीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली.
इराण येथील प्रयोगशील शेतकरी बबनराव देशमुख यांनी त्यांच्या वडिलांचा रुस्तुमराव तुकारामजी देशमुख यांचा 89वा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इरळला ई रिक्षा भेट देऊन अनोख्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला. रुस्तुमराव देशमुख यांच्या 15 एप्रिल 2022 रोजी इरळत येथील शाळेसाठी ई रिक्षा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वाहन भेट स्वरूपात दिलं. प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचं शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BR रनमाळे, गट शिक्षण अधिकारी पस मानवत हे होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला ई रिक्षा भेट देण्याचं पहिलंच उदाहरण हे असेल. या शाळेमध्ये 10 गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. संप काळात आणि सध्याही मानव विकासाच्या सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यासोबतच त्यांना आर्थिक फटका देखील बसत आहे. बबनराव देशमुख यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हे वाहन भेट दिल्यामुळे निश्चितच फायदा होईल. रिक्षाची सवारी करताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुललेले हसू. इरळत या लोकसहभागातून समर्थ झालेल्या शाळेसाठी आज दिनांक 15 एप्रिल रोजी आदरणीय अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व त्यांच्या संपूर्ण देशमुख कुटुंबियांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गरज आणि आवश्यकता ओळखून शाळेला एक अत्याधुनिक असं इंधनावर चालणारं वाहन ई रिक्षा आज शाळेला या ठिकाणी त्यांच्या अण्णांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेलं आहे. त्याबद्दल मी शाळेचे म्हणून त्यांचे धन्यवाद देतो. आज या ई रिक्षाच्या माध्यमातून या इरळत शाळेतील गावात राहणारे लहान लहान मुलं असतील किंवा वाडी वस्तीवरून पायी चालत येणारे लहान लहान मुलं असतील, या मुलांच्या ने-आण करण्यासाठी, त्यांच्या ये-जा करण्यासाठी एक असं पर्यावरणाला पूरक असणारं वाहन त्यांनी या शाळेला या ठिकाणी भेट दिलेलं आहे. आदरणीय सर्व आमचे रनमाळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याबद्दल मी संपूर्ण देशमुख कुटुंबियांचं, त्यांचे पुत्र आदरणीय बबनराव देशमुख, अण्णा, ताई, माई या सर्वांचं मी या ठिकाणी शाळेच्या प्राध्यापिका श्वेता देशमुख. प्रथमतः इरळ ग्रामवासियांचं आणि जिल्हा परिषदच्या शाळेचं इरळच्या हार्दिक आभार व्यक्त करते की आज दिनांक 15 एप्रिल रोजी माझे आजोबा आदरणीय रुस्तुमरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एक आगळा वेगळा प्रयत्न करत असतो. आम्हा देशमुख कुटुंबियाच्या वतीने माझे मामाजी बबनरावजी देशमुख साहेब यांचा एक मानस होता की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, या अनुषंगाने आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझ्या मामांनी पाहिलं की इरळ आणि इरळच्या आजूबाजूच्या परिसरातील जे गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची जी विद्यार्थी आहेत, लेकरं आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. यांच्या इथे पाणी टंचाई आहे, पाणी आणण्यासाठी देखील दळणवळणाची साधनं तेवढी उपलब्ध नाही आहेत. म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचाल, हे वाचले पाहिजेत. कुठेतरी पुढे होऊन आपल्या गावाचं नाव यांनी रोशन केलं पाहिजे. ही आमच्या देशमुख परिवाराची जी एक कळकळीची अशी एक विनंतीला मान देऊन इरळत ग्रामवासी आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जी आम्हाला सामाजिक सेवेची जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्हा देशमुख कुटुंबियाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. विलास पाटील, मानवत, परभणी. हिंगोली महामार्गावर भीषण अपघात झाला असून भरधाव दुचाकीची एका दुचाकीस्वार जोडप्याला धडक बसली आहे. हिंगोली परभणी महामार्गाच्या जवळ बाजारमधला हा सर्व प्रकार आहे. हिंगोलीमधील बाजारची ही घटना आहे. पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून एक बाईक महामार्गावर येत होती. त्याचवेळी महामार्गावरून वेगात येत असलेली बाईकने त्या बाईकला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की बाईकवर बसलेले जोडपे रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर ज्याने धडक दिली तोही रस्त्याच्या कडेला लांबवर जाऊन पडला. या प्रकरणात 3 जण जखमी झाले असून 1 जण गंभीर जखमी आहे. दोन्ही दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माणसाच्या मनाला हादरून टाकणारा हा क्षण होता. दरम्यान या अपघाताचं दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. सुदैवानं जो दुसरा व्यक्ती दुचाकीवर येत होता त्यानं आपल्या वेगावर नियंत्रण मिळवलं नाही, तर पुन्हा एकदा दुचाकी चालवणारा त्याच्या अंगावरून आणखी गाडी जाऊ शकली असती. वाहतुकीचे साधे नियम
जरी पाळले असते तर हा अपघात टळला असता. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून येत असताना मागे पुढे न बघता पेट्रोल भरून दुचाकी घेऊन येणाऱ्याने सुद्धा दुचाकी गाडी थांबवली नाही आणि म्हणून हा प्रकार घडलाय. न्यूज महाराष्ट्र नेटवर्क, हिंगोलीहून गजानन धुळधुळे. पैठण तालुक्यात विहा मांडवा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती ॲडव्होकेट राहुल धायकर यांच्या मार्गदर्शनाखाली न भूतो न भविष्यती अशा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली आहे. मागील 2 वर्षांमध्ये कोरोना संकटामुळे जयंती साजरी करता आली नाही. यंदा कोरोनाचं सावट संपल्यामुळे भीमसैनिकांमधील उत्स्फूर्त प्रतिसादाने जयंती अतिशय उत्साहाने साजरी केली आहे. यामध्ये विहा मांडवा येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, बार्टीच्या डॉक्टर रेखा बोर्डे आणि समतादूत जयश्री भिसे यांचं व्याख्यान, तसेच अभिनेत्री प्रियंका उवाळे यांच्या उपस्थितीत माता रमाई यांच्या जीवनावर आधारित असलेली श्री रमाई हा चित्रपट, महाभोजनदान, मोटरसायकल रॅली आणि मिरवणूक अशा विविध सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच गावातील विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. या सर्वांसाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवी धायकर, उपाध्यक्ष नितीन ब्रह्मराक्षस, सचिव मयूर धायकर, सहसचिव आनंद बनसोडे, कार्याध्यक्ष KB गायकवाड, सहकार्य अध्यक्ष सुनील धायकर, स्वागत अध्यक्ष प्रदीप ब्रह्मराक्षस, स्वागत अध्यक्ष निलेश धायकर, कोषाध्यक्ष प्रितेश बनसोडे, सहकोषाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यासह समाज बांधवांनी जयंती यशस्वीरित्या पार पडली आहे. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांचा जय हो! बोला रे बोला, जय भीम! मिल के बोलो, जय भीम! ताकत से बोलो, जय भीम! जय भीम! जय भीम! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो! महात्मा फुले ज्योतिबांचा विजय असो! शाहू महाराजांचा विजय असो! अण्णाभाऊ साठेंचा विजय असो! मोदींचा विजय असो! होळकरांचा विजय असो! विजय असो! जय भीम! जय भीम! जय भीम! जय हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मौजे नाका कनेरगाव येथील रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर दिनांक 13 एप्रिल रोजी आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून जिल्हाधिकारी आदेशाचं जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुभाष बेडगे यांच्या फिर्यादीवरून 10 ते 15 जणांवर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी जमावबंदी कलम गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 77/2022 341 सहकलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली.
विभूषण भारतरत्न, महाविद्वान, महान इतिहासकार, महानायक, अर्थशास्त्री, युगपुरुष, संविधान निर्माता, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ योगिताताई सुनील वानखडे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी. संजय भाऊ तायडे, तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त स्मारक संस्था आणि पुतळा समिती आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम. सकाळी पूर्व दिशेला स्वरांजली वाहिते, स्वरांजली वाहिते गाऊनी भीमबुद्धाची. एका भयान रात्रीला वडसपन पडलं, वडसपन. ज्ञानसूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रीती राजू बग्गण, समाजसेविका, टिळकनगर, जुनी वस्ती, बडनेरा. भीम 100 नंबरी. एका भयान रात्रीला वडसपन पडलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शुभेच्छुक अजय भाऊ गंगावणे, रिपाई तालुका अध्यक्ष, फुलंब्री. भीम 100 नंबरी. एका भयान रात्रीला वडसपन पडलं. महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री डॉक्टर KB हिवराळे, क्लिनिक आणि हर्बल हेल्थ केअर, फुलंब्री. संपर्क क्रमांक 9130 174444. माझ्या जातीचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. श्री सम्राट दादा जयरामजी डोंगरदिवे, सभापती, शिक्षण आणि बांधकाम समिती, जिल्हा परिषद अकोला.